दरम्यान आजच्या या सुनावणीबाबत आपण ॲडव्होकेट प्रतीक राजूरकर यांच्याबरोबर अधिक चर्चा करणार आहोत। प्रतीक राजूरकरजी, आज शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातली सुनावणी होते आहे। कपिल सिब्बल ठाकरे गटाच्या बाजूने युक्तिवाद करतायत, मात्र या प्रकरणाचा नेमका निकाल कधीपर्यंत लागेल, काय अंदाज आहे? हे तर पूर्णतः कोर्टावरतीच अवलंबून आहे। साधारण आता कोर्ट त्यांना किती वेळ देतं सगळ्या दोन्ही बाजूंचे युक्तिवाद पूर्ण व्हायला, त्यावर सगळं अवलंबून आहे। कोर्ट कदाचित क्लोज फॉर जजमेंट सुद्धा करू शकतं आणि कालांतराने त्याचा निर्णय येऊ शकतो। आजच्या आज निर्णय येण्याची शक्यता फार कमी आहे। बरं, शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणी हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे, कसं समजावून सांगाल? ते खरं तर यामध्ये कसं 2-3 मुद्दे आहेत, एकामध्ये एक गुंतलेले आहेत। एक तर आमदारांचा अपात्रता आहे, तो एक विषय आहे। त्यानंतर निवडणूक आयोगाने जी चिन्ह आणि पक्ष शिंदे यांच्या त्या गटाला मान्यता दिलेली आहे, तो एक विषय आहे। आणि तिसरा त्याच्यामध्ये मुद्दा येतो तो विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष जे राहुल नार्वेकर होते, त्यांनी जो निर्णय दिला त्या तिन्ही बाबतीत काय निकाल एकत्रित येऊ शकतो, हा त्यातला मुख्य, ज्याला आपण ट्रस्ट ऑफ द मॅटर म्हणतो, तो आहे। तसं बघितलं तर अपात्रतेचा जो मुद्दा आहे तो कालबाह्य झालेला आहे, कारण की एक टर्म पूर्ण तो कार्यकाळ त्या आमदारांचा संपुष्टात आलेला आहे। पण हे सगळे एकमेकावर असे गुंतलेले आहेत, म्हणजे एकाचा निर्णय घेतल्याशिवाय दुसरा निर्णय लागू शकणार नाही। नक्की असे संपर्कात राहा। एक महत्त्वाची बातमी येते आहे, पक्ष आणि चिन्हाबाबत आजची सुनावणी संपलेली आहे। आज कपिल सिब्बल यांनी बाजू मांडलेली आहे। आता उद्या दुपारी 2 वाजता पुढची सुनावणी होणार आहे। पक्ष आणि चिन्हाबाबतची आजची सुनावणी संपली आहे। उद्या दुपारी 2 वाजता पुढील सुनावणी होणार आहे। आपण याबाबत प्रतीक राजूरकर यांच्याशी चर्चा करत आहोत। प्रतीकजी, पक्ष आणि चिन्हाबाबतची आजची सुनावणी तर संपलेली, आता उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे। 2 वाजता पुढे सुनावणी होते आहे। उद्या नेमकं काय घडू शकतं? म्हणजे आता कपिल सिब्बल यांनी आज तर बाजू मांडलेली आहे, आता म्हणजे कोर्टात पुढची प्रक्रिया काय असेल उद्या? आता आजची त्यांची पूर्ण जी आहे, सगळे त्यांचे जर मुद्दे आले असतील तर कदाचित उद्या प्रतिपक्ष जो आहे, ऍडव्होकेट कौल जे आहेत ते बहुतेक अजून एक वकील आहेत त्यांचे शिंदेचे, ते कदाचित त्यांची बाजू त्यामध्ये मांडतील आणि त्यांचं काय म्हणणं आहे ते त्याबद्दल सविस्तर युक्तिवाद करतील। आता त्यांना किती वेळ दिला जातो, आता बहुधा कोर्टाने 2 ते 4, 4:30 अशी वेळ निश्चित केल्याचं दिसतं आहे एकंदर आजच्या प्रकरणाच्या वेळेनुसार। आता हे 2-3 दिवस बहुधा चालेल आणि यामध्ये एक मुद्दा असा आहे की निवडणूक आयोग सुद्धा प्रतिवादी आहे, त्याच्यामुळे निवडणूक आयोगाचे सुद्धा वकील यामध्ये त्यांचा युक्तिवाद करतील। धन्यवाद प्रतीकजी, NDTV मराठी बरोबर हा संवाद साधल्याबद्दल।